गोष्ट 10वी वरून सुद्धा आपण आता नवीन हा जो काही जिल्हा परिषदेचा फॉर्म आहे तो भरू शकता आणि 18 वेगवेगळ्या जागा आहेत. तुम्हाला पेशन्स तर ठेवावा लागणार. प्रत्येक जागेचं आपण काय करणार आहोत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्याचं वेतन, अभ्यासक्रम सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत. एका झटक्यामध्ये मित्रांनो 2019च्या जवळपास 3 वर्ष विद्यार्थ्यांनी वाट पाहिली आणि झटक्यामध्ये काय केलं तर हा संपूर्ण जी काय भरती होती तीच रद्द केली. आज आपण बघू शकता 21 ऑक्टोबरला ही रद्द झालेलं काय झालेलं आहे, जी आर आलेला आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरले नव्हते त्यांना वाटते की बरं झालं आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2019ला फॉर्म भरले होते त्यांना वाटते की खूपच स्पर्धा वाढलेली आहे, अन्याय झालेला आहे. नक्कीच ओके, दोघांचंही म्हणणं बरोबर आहे मित्रांनो. तर आता विषय तो नाही, विषय आपल्याला हा आहे की 18 जागांसाठी आता नेमकं कोण कोण फॉर्म भरू शकतं. मी आता सांगितलं की जो पण विद्यार्थ्याचं 10वी झालेला आहे तो पण फॉर्म भरू शकतो. पण आता आपल्याला बघायचं की नेमकं कोणकोणत्या जागांसाठी तुम्ही कोणकोणत्या पदांची पात्रता आहे, काय काय कोणत्या कोणत्या पदांना फॉर्म भरू शकता, वयोमर्यादा किती आहे. ह्या जे आरमध्ये महत्त्वाचं काय आहे ते आपण बघूया मित्रांनो. शासन निर्णय तर आपल्याला माहितीच आहे आजचा. त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे की बाबा ही परीक्षा काय केलेली आहे, आम्ही रद्द केलेली आहे. तरी पण एकदा पुन्हा आपण काय करा, एकदा डोळ्यानंतर आपल्या पाहून घ्या. ओके, तर आपण इथं जर आपण बघितलं की प्रक्रिया काय रद्द करण्यात येते. ठीक आहे, एवढं बाद झालं आपल्याला. आता जास्त आपल्याला वेळ घालवायला नको. प्रक्रिया काय झालेली आहे, ही जी काय 2019ची आहे ती काय झालेली आहे, रद्द झालेली आहे. बरं, आता इथं काय झालेलं आहे मित्रांनो, 18 पदं होती परंतु 5च पदांची सध्या तरी सरकारने काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. मग ही 5 पदं कोणकोणती आहेत ती पण पाहूया. आणि 5च का भरायची मित्रांनो, तर काय झालं, पाठीमागं कोरोनाचा काळ आलेला होता. कोरोनाच्या काळामध्ये सरकारकडे बिलकुल पण पैसे नव्हते मित्रांनो. परंतु मग अत्यावश्यक सेवा, कारण कोरोनामध्ये तर काय होतं, आरोग्य विभागाची भरतीची तात्काळ गरज होती, कारण कर्मचारीच नाही ते. ओके, जिकडं तिकडं धांदल चाललेले आहे वेगवेगळे मित्रांनो. जम्बो कोविड सेंटर वगैरे उभारलेली होती, परंतु सरकारकडे काही कर्मचारीच नव्हते. धांदल उडाली, लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं, लोकांची पण तारांबळ उडाली. मग काय झालं, वित्त विभागाने जी आर काढला होता की कोणती पण भरती करू नका, कारण सरकारकडे पैसे द्यायला पैसे नाहीत. ओके, म्हणजे वेतन द्यायला पैसे नाहीत. मग काय झालं, त्यातून एक मार्ग काढला की जे अत्यावश्यक सेवा आहे, जसं की पोलीस भरती आहे आणि आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलीस भरती कशासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, आणि आरोग्य विभाग कशासाठी मित्रांनो, तर आपली जी काही आरोग्य यंत्रणा आहे ती चालवण्यासाठी. मग आता पोलीस भरती तर काय काढू काढू म्हणत काढली, पण नाही असं नाही, 5,000 पदं भरली, पण आपले बरेच बांधव त्यामध्ये सिलेक्ट झाले पण. ठीक आहे, अजून पण भरती बाकीची येणार आहे. ही अत्यावश्यक सेवेमध्येच मोडलेली होती. वित्त विभागाने त्यांना काय केलं होतं मित्रांनो, परवानगी दिली होती की तुम्ही भरा, ते कायदा सुव्यवस्थेसाठी गरजेचं आहे, म्हणून ती पदं भरली. आपण डोळ्यादेखत बघितलं, पण मागच्या 7-8 महिन्यामध्ये ती भरलेले आहेत. आता राहिला प्रश्न आरोग्य विभागाचा. आरोग्य विभागाची पण भरली होती, परंतु भला मोठा घोटाळा झाला आणि त्यामुळे काय झालं, ती परीक्षा कॅन्सल झाली. असो, तो मुद्दा नाही आपल्याला. तर मग आता ही 5च पदं, तुम्ही सांगायचं तात्पर्य काय, 18 पदं तर आपल्याला दिसत आहेत यामध्ये. ओके, एकूण 13,000 जागा आहेत, 18 पदं आहेत त्यामध्ये. पण आता आपण फक्त काय आहे, 5च संवर्गाची पदं भरण्याची आहे तात्काळ. त्याची इथं कॅलेंडर पण जाहीर झालेलं आहे, ते पण आपण दाखवूया. तर बघ, ही 5 पदं कोणकोणती आहेत आणि ज्यांना काय झालेलं आहे, वित्त विभागाचा जो काही मित्रांनो जी आर आलेला होता, तर त्या जी आरमधून यांना काय केलेलं आहे, सूट देण्यात आलेली आहे की तुम्ही 100% ही आरोग्य विभागाची पदं भरून टाका, कारण ते अत्यावश्यक आहेत. मग आता हे कोणकोणती पदं आहेत ते पण बघूया मित्रांनो. तर जसं की आपण जर बघितलं तर बघा, जिल्हा परिषदेची काय 5 पदं आहेत. ओके, आरोग्य विभागा रिलेटेड आरोग्य कोणकोणते आहेत बघा. आरोग्य सेवक आहेत, जो की आपण 10वी वरून फॉर्म भरू शकता. आरोग्य सेविका आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, औषध निर्माता आहे आणि आरोग्य पर्यवेक्षक आहे. अशी 5 पदांचा मित्रांनो काय झालेला आहे, कार्यक्रम ठरलेला आहे. ओके, आता बघा, हा कार्यक्रम काय आहे, कालबद्ध कार्यक्रम आहे म्हणता येतं, कालबद्ध कार्यक्रम. मग आता कसं आहे परीक्षेचं वेळापत्रक अगोदर बघूया आणि त्यानंतर मग आपण काय करूया, पात्रतेकडे, वयोमर्यादेकडे, वेतन, अभ्यासक्रम यांच्याकडे आपण जाऊया. मग बघा, जे काही बिंदू निमाले वगैरे वगैरे सर्व काय त्यांची तांत्रिक बाबी, रिक्त जागा किती आहेत, काय पुन्हा तपासणार ते, कारण आता 2019 ते 2022 बराच काळ काय गेलेला आहे मित्रांनो, उलटून गेलेला आहे. मग पुन्हा त्यांची बिंदू नामावली वगैरे ते पुन्हा त्या गोष्टी चालू होणार. मग त्यासाठी कालावधी ते काय म्हणताय, आम्हाला 2 महिने पाहिजेत, म्हणजे 31 डिसेंबर उजडला. 31 डिसेंबरपर्यंत हे सगळं तुम्ही उरकायचं आहे. त्यानंतर काय आलं मित्रांनो, तर त्यानंतर जर आपण बघितलं तर पदभरती जाहिरात प्रसिद्ध. आपल्याला सगळ्यांना याची आतुरता आहे की बाबा जाहिरात कधी. मग ह्या 31 डिसेंबरपासून त्यांना जाहिरात टाईप करण्यासाठी 1 आठवडा लागेल म्हणते. मग जाहिरात टाईप होईल 1 आठवड्यानंतर, म्हणजेच 1 ते 7 जानेवारी या कालावधीत काय होईल, त्यांची जाहिरात प्रसिद्ध होईल. उमेदवारांचे अर्ज मागवणे, त्यानंतर वेबसाईटवर लिंक टाकण्यासाठी त्यांना 15 दिवस गरजेचं आहे. मग ती कधी आहे मित्रांनो, तर 8 ते 22 जानेवारी यापर्यंत तुमचे काय आहे, अर्ज मागवले जातील. बरं, कोणाचा फोटो नीट नसतो, कोणाची सिग्नेचर नीट नसते, कुणाचं काय असतं काय असतं. मग त्या अर्जांची काय आहे,
छाननी केली जाईल की बाबा खरंच कोणाकोणाचं चांगलं आहे, काय आहे, व्यवस्थित लिहिलं आहे का त्यांनी, म्हणजे टाईप म्हणजे फॉर्म व्यवस्थित ॲप्लिकेशन केलेलं आहे का, ऑनलाईन फॉर्म भरलेलं आहे का व्यवस्थित. मग ते जे काय आहे छाननी करायची त्यांची कालावधी आहे, त्यांना 1 आठवडा लागेल छाननी करण्यासाठी. कारण लाखो फॉर्म येत असतात, 10-12 लाख 15 लाख तर फॉर्म येतच असतात. मग 23 ते 30 जानेवारी या कालावधी मग आहे अर्जांची छाननी होईल. पुढं काय झालेलं आहे की पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणं. आता यातून कोण कोण अपात्र झाले वगैरे वगैरे, त्यातून मग जे की पात्र झालेत, परीक्षेला बसणार आहेत, अशा उमेदवारांची यादी जाहीर करायला त्यांनी 3 दिवस घेतलेले आहेत. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत ही काय होईल, यादी जाहीर होईल. पुन्हा काय म्हणते बघा, जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे. तर यासाठी 1 महिना म्हणजे 3 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2023 इथपर्यंत त्यांना काय आहे कार्यवाही, म्हणजे कोणतं बाबा तुम्हाला कॉलेज पाहिजे, परीक्षा सेंटर कोणकोणते पाहिजेत, कोणकोणते नाही, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यामध्ये, कोणकोणत्या शहरामध्ये परीक्षा होणार, काय होणार, कुठं रिकामी जागा आहे, कुठल्या कॉलेजला सुट्टी आहे वगैरे वगैरे सगळं त्यांना पाहायला 1 महिना लागणार. पात्र उमेदवारांची प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देईल. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी 4 ते 11 मार्च हा कालावधी असणार आहे. त्यामध्ये तुमचं हॉल तिकीट काय होईल, वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर आता आली आपली एक्झॅक्ट परीक्षा. मग परीक्षा काय आहे बघा, तर अजून पण ते ऑनलाईन ऑफलाईन त्यांचं चाललेलं आहे. ते सांगतील आपल्याला कसं घ्यायची, काय करायची, म्हणजे ते सांगायला अजून GR पे GR, GR पे GR, GR पे GR ते आपल्याला वाट बघावंच लागणार. ते आपले काय भोक्स अजून सरलेले नाही. ठीक आहे. मला तर वाटतं जाऊ दे, बोलायला नको. ठीक आहे. अभ्यास करत राहा. परीक्षा तर मित्रांनो येणार आहे. त्यांना या निवडणुकीच्या अगोदर त्यांना परीक्षा घ्यायचीच आहे. ठीक आहे. आता मला जे वाटतं ते माझ्या मनात काय आलं होतं तुम्हाला सांगून टाकतो, नाहीतर उगीच शंका नको तुम्हाला. माझ्या मनात असं आलं होतं की आता त्यांची राहिलेत 2.5 वर्ष. तर मला कधी-कधी शंका येते की कदाचित हे 2.5 वर्ष तर अशी घालवणार नाहीत का? परंतु सध्याची काही वेगवान परिस्थिती चालली, म्हणजे हे माझं निगेटिव्ह मन बोलतं. पण पॉझिटिव्ह मन जर बघितलं तर हे जे काय गतिमान चाललेलं आहे यांचं GR पे GR, GR पे GR, ओके. काही जर विघ्न नाही आलं तर कदाचित ही भरती पार पडेल. कारण आपल्या डोळ्यासमोर मित्रांनो काय आहे, आत्ता ज्येष्ठ 5,000 पोलीस भरती झालेली होती. विद्यार्थी जॉईन पण झाले, पैसे पण घ्यायला लागले, ड्युटी पण करायला लागले. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा. मला पण नकारात्मक मन आहे, तुम्हाला पण नकारात्मक मन आहे, ओके. त्यामुळे नकारात्मक मन आहे, परंतु त्याला बाजूला ठेवायचं, कारण ते काहीच कामाचं नसतं, आपल्याला बरबाद करून टाकेल ते. कारण उद्या जर जाहिरात आली, आपलं परफेक्ट आहे का, अभ्यासक्रम परफेक्ट आहे का, हे एकदा आपल्या मनाला स्वतःला विचारा. असेल तर मग निगेटिव्ह झालं तर काय प्रॉब्लेम नाही, कारण परीक्षा आल्यावर तुम्ही पास व्हालच. परंतु जर तुमचा अभ्यासच नाही आणि निगेटिव्ह होत आहे, म्हणजे तुम्ही ती स्पर्धा परीक्षा नाही केलेली बरी. कारण परीक्षा आल्यानंतर 1 महिन्यामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही. 15 लाख फॉर्म जर आले तर तुम्हाला 10,000 जागा कुठं वाटणीला येणार आहेत मित्रांनो. त्यामुळं निगेटिव्ह तेव्हाच व्हा ज्यावेळेस तुमचा फुल अभ्यास झाला असेल. अभ्यासच झाला नाही, निगेटिव्ह होत आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला फसवताय. ठीक आहे. आपल्याला वेळ भेटला आहे ह्यातच आनंद माना. 5 महिने भेटू द्या, 1 वर्ष भेटू द्या, तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटला आहे आणि अभ्यास पूर्ण झाला आहे, उगीचच बोर होत आहे, तर ठीक आहे, ते साहजिक आहे तुमच्या मनाची मानसिकता की तुम्ही काय होत आहे, निगेटिव्ह होत आहे. परंतु अभ्यास नसताना निगेटिव्ह होणं म्हणजे पाप आहे, ओके. स्पर्धा परीक्षेमध्ये तसं पाप करू नका, नाहीतर सोडून द्या. बिझनेस वगैरे व्यवस्थित करा, त्यात पण भरपूर पैसा आहे मित्रांनो. पुढं बघा, आता आपल्याकडे काय आलेलं आहे, तर आपल्याकडे आलेलं आहे इथं मित्रांनो एक्झॅक्ट परीक्षा कधी कधी होणार आहे. तर बघा 25 मार्च आणि 26 मार्च, ओके. अशा 2 दिवस ऑल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल. हे काय भानगड आहे ऑफलाईन ऑनलाईन, तर ते अजून त्यांचं नक्की झालेलं नाही. ते आपल्याला सांगतील. IBPS घेणार आहे, TCS घेणार आहे, जिल्हा निवड मंडळ घेणार आहे, कोण घेणार आहे, काय घेणार आहे, काय MPSC घेणार आहे, ते नंतर सांगतील. त्याचा ताण घेऊ नका, अभ्यासाला लागा. अभ्यासक्रम काय ते पण आपण बघूया. मग आता बघा पुढं काय म्हणतं आहे, तर परीक्षा होणार आहे 25 मार्च 2023 ते 26 मार्च 2023. 2 दिवस अशी ही परीक्षा आपली चालणार आहे, ओके. मग बघा वेगवेगळे सत्र पण दिलेत, कोणत्या सत्रामध्ये काय होईल, कसं होईल, ओके. आणि हे सर्व पाठीमागच्या पण शिफ्टमध्ये केलं होतं, त्यामुळे त्यांनी जसा तसा मित्रांनो जास्त ताण न घेता हे तर केलेलं आहे. फक्त डेट फक्त काय केली, चेंज केली. त्यामुळं असं काय म्हणू नका गेलं त्यांनी कष्ट घेतलेलं आहे वगैरे इथं अपडेट करायला. ते पहिलं पण केलेलं होतं, पण परीक्षा काय झाली होती, तर घोटाळा झाला होता त्यामध्ये. बघा, अंतिम निकाल जाहीर करणे, पात्र उमेदवारांची नियुक्ती आदेश देणे, ह्याला 1 महिना त्यांना लागेल. आणि 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 पर्यंत ही सर्व काय होईल, आपली नियुक्तीचे आदेश आपल्याला भेटून जातील. तर असं हे 5 पानाचं आपण पाहिलेलं आहे. आता आपण चाललेलो आहे मित्रांनो, ही 5 पानं संपली. आता मी तुमच्यासाठी काय केलं, जुनी जाहिरात हुडकली
कारण ह्यांनी स्पष्टपणे आताच्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण बघा आताच्या जी आरमध्ये काय सांगितलं ते पण सांगतो, मनामध्ये शंका नको. तर आताच्या जी आरमध्ये यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी पण काय पात्रता राहील, ओके, जी पण काय पात्रता राहील, वयोमर्यादा राहील, तर ते जे काय आहे ते आपल्या 2019 पर्यंत प्रमाणेच राहील. ओके, इथं जर आपण बघितलं तर इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की जी पण मार्च 2019 मध्ये जाहिरात आलेली होती, तर त्या जाहिरातीप्रमाणेच ह्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि काय होणार आहे, वयोमर्यादा राहणार आहे. परंतु वयोमर्यादा ही 3 वर्ष जे उलटले, तर त्या 3 वर्षामध्ये काय आहे, वयोमर्यादेत सूट दिलेली आहे. असं नाही की बाबा माझं आता वय उलटून गेलं, मी काय करू, बिलकुल पण नाही. त्यांनी तुमचा थोडाफार विचार केलेला आहे. जरी तुमचं वय संपलं असेल ह्या 3 वर्षामध्ये, तरी पण तुम्हाला फक्त एका परीक्षेसाठी काय आहे, तर संधी दिली जाईल असं त्यांनी मन मोठं करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे सांगून काय उपकार केलेला नाही. आपला तो अधिकारच होता. 3 वर्ष काय आपल्यामुळं झालेलं नाही मित्रांनो ते बरबादी. त्यांचं सरकार बदल, अमुक बदल, कोरोना वगैरे वगैरे, नैसर्गिक आपत्ती काय काय असेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आता फक्त अभ्यास करायचा आहे, परीक्षा येणार आहे, एवढ्या आनंदात राहावा. मग मी काय केलं तुमच्यासाठी, 2019ची जाहिरात बघितली, कारण त्यांनी सांगितलं होतं की 2019 प्रमाणे होईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी आली होती. मी कोणतेतरी एक जिल्हा निवडला. सगळ्यांची शैक्षणिक पात्रता, अर्हता सारखीच आहे आणि फी पण पोरांनी भरपूर 5-5, 6-6 ॲप्लिकेशन केले. त्यांनी फी भरपूर जमा केलेली आहे सरकारने. 3 वर्ष त्याचं व्याज जर बघितलं तर मित्रांनो लाखोंच्या घरामध्ये गेलं. त्याचं कॅल्क्युलेशन तर वेगळंच आहे. ते फक्त आता आपल्याला रिटर्न करणार आहेत फी, कारण भरतीच रद्द झाली ना. फी रिटर्न करणार तुमचे ₹250. त्या 250चे व्याज वगैरे वगैरे ते गव्हर्नमेंट घेणार. जाऊ दे ते. ओके. चला आपण काय करूया, अभ्यास करू आणि परीक्षा क्रॅक करून काय करू, ह्या झालेल्या 3 वर्षाचा बदला घेऊ. म्हणजे आपल्याला पण समाधान भेटेल. नाही तर पुन्हा परीक्षा झाली आणि तुम्ही पासच नाही झाला, तर मात्र मित्रांनो त्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदारी असाल. त्यामुळे अभ्यासाला लागा. आणि आरोग्य विभागचे की 10वी पद आहे, त्याची मित्रांनो मी PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ई-बुक दिलेला आहे. टोटल टेक्निकल क्वेश्चन्स जे पण PYQला आलेले आहेत सगळे तुम्हाला त्यामध्ये मिळतील. डाउनलोड करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर बघा इथं जर आपण बघितलं तर वेगवेगळी 18 पदं आहेत. आपण 18च्या 18 पदांसाठी काय काय शैक्षणिक अर्हता आहे ते पाहूया. पहिलं पद आपण जर बघितलं तर काय मित्रांनो, कनिष्ठ अभियंता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी आपल्याला पाहिजे किंवा पदविका पाहिजे. 3 वर्षाचा आपल्याला पाठ्यक्रम किंवा त्या रिलेटेड अर्हता धारण करत असतील तर अशा उमेदवारांना काय करण्यात येईल, नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. वेतन पण चांगलं आहे मित्रांनो, 9,300 ते 34,800 असं ग्रेड वेतन आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम विभाग यांच्यातर्फे आहे. त्या रिलेटेड इथं पण डिग्री दिलेली आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, ओके, त्या रिलेटेड आपल्याला यांत्रिकी अभियांत्रिकी असणं गरजेचं आहे मित्रांनो, इंजिनिअरिंगची डिग्री. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढचं आहे काय आहे, विस्तार अधिकारी पंचायत. इथं काय पाहिजे आपल्याला, तर संविधानिक विद्यापीठाची पदवी, म्हणजे कोणतं पण विद्यापीठ असू द्या, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यामधले आपल्याला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. करीत असतील तर अशा उमेदवारांना नामनिर्देशक करून काय नेमणूक करण्यात येईल. परंतु ग्रामीण समाज कल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमाचा 3 वर्षाचा अनुभव या असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देईल. आता नसेल तरी पण तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके, जे पण विद्यार्थी काय मित्रांनो संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करत असतील अशा उमेदवारांनी काय आहे, फॉर्म भरू शकता. तुमचं मग कोणतं पण असू द्या, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तुम्ही बिंदास काय करा, फॉर्म भरा विस्तार अधिकारीसाठी. ओके, आणि जर तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा अनुभव असेल 3 वर्षाचा तर प्राधान्य देण्यात येईल. याचा अर्थ इसेन्शियल नाही. ओके, इसेन्शियल आहे का, नाही, डिझायरेबल आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन असेल तरी, नसेल तरी पण फॉर्म भरू शकता, असेल तर चांगलंच आहे. त्यामुळं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही हा फॉर्म भरा, बिंदास भरा. ओके, पुढचा बघा कंत्राटी ग्रामसेवक. कमीत कमी म्हणतो आता ह्याला कंत्राटी तरी काढून टाका, ग्रामसेवक तरी करा. 3 वर्ष झाली, ठीक आहे. त्यासाठी पण आपण ट्विटरद्वारे करूया काहीतरी मित्रांनो सगळ्यांनी मिळून, ठीक आहे. कमीत कमी एक कंत्राटी तर शब्द काढून टाका आता, असं मला वाटतं. ओके, तर ते काढायला पाहिजे, कारण 3 वर्ष झाली तेवढं तर आम्हाला समाधान द्या. मग आता काय पाहिजे मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवकसाठी, तर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे काय 12वी आपल्याला पाहिजे आहे किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% पाहिजेत आपल्याला. नसतं तुम्हाला हे 12वी आणि 60% नसतील, असतील तर बिंदास फॉर्म भरा, आणि नसतील तर पुढं काय दिलं आपल्याला, शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम पाहिजे आपल्याला, इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे. पण ते पण नसेल, पुढं काय दिलेलं आहे आपल्याला, शासन मान्य संस्थेत समाज कल्याणची पदवी BSWची. पण ते पण नसेल, पुढं काय दिलं आपल्याला, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 10वी किंवा तुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदवी ती. ओके, तर हे जर असेल तरी फॉर्म भरू शकता. आणि संगणक हाताळणी म्हणजे MSIT असेल, चांगलंच आहे, ते पाहिजेच आपल्याला, ठीक आहे. MSIT आपल्याला पाहिजे आहे. पुढं बघा आरोग्य पर्यवेक्षकचा आलेला आहे पद आपल्याला.
याला पण वेतन चांगलं आहे, 9,300 ते 34,800. ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली आहे, ओके, सायन्स ज्यांचं झालेलं आहे, सायन्स ग्रॅज्युएशन, ओके, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे, तर ह्यांनी काय करायचं, यासाठी भरायचं आहे. कोणी पण भरू नका, ओके. ज्यांचं काय आहे 12वी आणि हा कार्यक्रम 12 महिन्याचा, तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा कार्यक्रम, तर तुम्ही भरा आरोग्य पर्यवेक्षक. औषध निर्मात्यासाठी काय आहे, तर औषध निर्माताशास्त्रातील पदवी पाहिजे किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम 1948 नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार, त्यांनी औषध निर्मात्यासाठी भरा. ओके. लॅब टेक्निशियन यासाठी काय पाहिजे बघा, ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल, अशा उमेदवाराकडून नामनिर्देशितद्वारा नेमणूक करण्यात येईल. ओके. तर ज्यांचं पण मित्रांनो फिजिक्स झालेलं आहे, केमिस्ट्री झालेलं आहे, ओके, किंवा बायोलॉजी विषय असेल, वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा सूक्ष्मजीवशास्त्र असेल, तर ज्यांची पण सायन्स यामध्ये झालेलं आहे, ओके, तर अशा उमेदवारांनी काय आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. परंतु जे विद्यार्थी हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रात पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना ह्यामध्ये प्राधान्य देईल. नसेल हाफकिनचं तरी पण काय त्यानं घेऊ नका. ज्यांचं पण मित्रांनो काय झालेलं आहे, तर ग्रॅज्युएशन झालेलं असे सायन्समधनं BSc झालेलं असेल, हे विषय घेऊन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर बिनधास्त तुम्ही भरून टाका. आरोग्यसेवक महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, ओके. आरोग्यसेवक पुरुष. तर बघा काय म्हणतं विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. आता मला तर वाटतं विज्ञान 99% म्हणजे सगळ्यांकडेच असेल, 10वीला विज्ञान नसतं असं मला वाटत नाही, कोणी व्हिडिओ बघत असेल, ठीक आहे. तसं पण कमेंट करा मला, बघूया मग कोणतं पद काय आपण अजून आहे का आपल्यासाठी. काय आहे, तर आपल्याला विज्ञान म्हणजे सामान्य विज्ञान, ठीक आहे, 10वीला विषय पाहिजे, ना की तुम्हाला सायन्स पाहिजे. सायन्सचा इथं काय संबंध नाही, लक्षात घ्या. आपलं महाराष्ट्र जे काही स्टेट बोर्ड आहे, 10वी जरी झाला असेल, ओके, 9वी नंतरची 10वी असते, 10वी जरी झाला असेल आणि त्यामध्ये फक्त आपल्याला काय पाहिजे, विज्ञान विषय पाहिजे, ओके. आणि किंवा पुढं काय दिलं आहे बघा, ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असणार 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वी पूर्ण केला नसेल, अशा उमेदवारांना नियुक्तीनंतर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक राहील. ते आपण करू, एकदा नेमणूक झाल्यानंतर ते म्हणतील ते करू, काय ताण घ्यायची आवश्यकता नाही, ओके. त्यामुळं महत्त्वाचं काय आहे बघा इथं, ठीक आहे. आणि यासाठीच तुम्हाला डिस्क्रिप्शन ईबुक उपलब्ध करून दिलेलं आहे. बिनधास्त तुम्ही आतापासून डाउनलोड करा. परफेक्ट ईबुक आहे आरोग्यसेवकसाठी, परफेक्ट म्हणजे परफेक्ट, ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करा किंवा माझा व्हॉट्सअप आहे, माझा व्हॉट्सअप करा, ठीक आहे. थोडीफार चार्जेस लावलेले आहेत, कारण मला पण तिथे एडिट करायला त्याला मित्रांनो किंवा क्वेश्चन्स बनवायला टीम ठेवावं लागते, त्यानंतर ते टाईप करायला टीम ठेवावं लागते, ठीक आहे. भरपूर असा त्यामध्ये पण खर्च असतो, तर तो खर्च आपण थोडाफार त्यामधून घेतलेला आहे, ठीक आहे. सर्व टेक्निकल प्रश्न आरोग्य विभाग कसे येतात काय येतात तर ते दिलेले आहेत, तर नक्की डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आरोग्यसेवक काय आहे मित्रांनो, 10वी असेल तरी बिंदास फॉर्म भरा. समोर तुमचे PDF आहे, ह्याला त्याला विचारायची काही गरजच नाही. याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे, काहीसुद्धा नाही मित्रांनो. आणि त्यांनी आत्ताचे GRमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की 2019चीच तुम्हाला पात्रता आणि सर्व काय राहील, त्यामुळे ताण घ्यायची आवश्यकता नाही. हीच पात्रता तुम्हाला आताच्या भरतीमध्ये पण राहणार आहे. प्रत्येकाने आरोग्यसेवकसाठी भरा मित्रांनो, आणि 10वी असेल तरी भरू शकता. पुढं बघा, हंगामी फवारणी कर्मचारी आरोग्यसेवकमध्ये 68 पद आहे. इथं मात्र काय दिलेलं आहे बघा, तर सेम आहे की 10वीमध्ये तुम्हाला विज्ञान विषय पाहिजे आहे वगैरे वगैरे. आणि मात्र पुढं काय दिले, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमात हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव आपल्याला आवश्यक आहे. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य 12 महिन्याचा मूलभूत पूर्ण केला नसेल, त्यांना काय नंतर पूर्ण करणं आवश्यक राहील. परंतु महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं मलेरिया प्रतिरोध कार्यक्रम हंगामी कर्मचारी म्हणून हा अनुभव आवश्यक राहील. तो असेल तरच फॉर्म भरू शकता, अदरवाईज नका भरू. आरोग्यसेवेसाठी काय मित्रांनो, तर ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचार्या परिषदेत नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील, तर त्यांनी काय करा, आरोग्य सेविका यासाठी फॉर्म भरायचा आहे. विस्तार अधिकारी कृषी, ओके. आता ह्याची पात्रता काय असते, जे की याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. कोणाला माहिती असेल तर कमेंट करा मित्रांनो, नसेल तर मी शोधून तुम्हाला सांगेल. काय बघा, हे आरोग्यसेविकेसाठी काय दिलं, थोडं किचकट दिलेलं आहे की ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली. पण ही नोंदणी करायला काय लागतं ते पण बघूया, कारण इथं स्पष्टपणे दिले की किंवा असे पात्र असतील त्यांनी पण भरा. म्हणजे
हे जरी नसले तरी पण चालेल, फक्त पात्र जरी असले तरी पण चालेल. मग ह्याची पात्रता काय एकदा मी काय करतो शोधून काढतो. त्याची पात्र जर तुम्हाला माहिती असेल तरी पण तुम्ही मला सांगा. आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवू जेणेकरून आरोग्य सेविका पण वंचित राहू नये आपल्या एक्झाम ऑडीच्या तरी कमीत कमी. पुढं बघा काय दिलेलं आहे. विस्तार अधिकारी दिलेला आहे मित्रांनो. विस्तार अधिकारी काय म्हणते, जे उमेदवार संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणताही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांकडून नेमणूक करता येईल. कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल. ओके, तर बघा ज्यांच्याकडे पण कृषी विषयातील पदवी आहे किंवा इतर कोणताही समतुल्य अर्हता कृषी रिलेटेड एखादी डिग्री असेल तर तुम्ही विस्तार अधिकारी कृषी याच्यासाठी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, विस्तार अधिकारी कृषी. पुढं काय दिलं आहे पहा. बघा वर पण आपण एक विस्तार अधिकारी मित्रांनो बघितलं होतं 2 नंबरला, जिथं की फक्त आपल्याला काय पाहिजे ग्रॅज्युएशन असेल तरी पण फॉर्म भरू शकता, फक्त विस्तार अधिकारी पंचायतसाठी. आणि आता जे आपण पाहिलं विस्तार अधिकारी कृषीसाठी, तर हे 2 वेगवेगळी पदं आहेत. या कृषीसाठी तुम्हाला कृषी रिलेटेड डिग्री पाहिजे. पुढं बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी काय पाहिजे मित्रांनो, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असेल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधी मान्य तत्सम खालील पाठ्यक्रम पूर्ण केलेला उमेदवार. म्हणजे ज्यांचं 10वी झालेलं आहे आणि सोबतच ह्या जे काही त्यांनी 4 मुद्दे दिलेले आहेत, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये 1 वर्षाचा पाठ्यक्रम, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनचा तुमचा कोर्स पूर्ण असणं, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक तर किंवा सैनिकी सेवेतील बांधकाम परीक्षेचं अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका पदवी पदव्युत्तर पदवी स्थापत्यमध्ये धारण करत असणारे उमेदवार हे काय असतील पात्र असतील असं यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढं काय दिलं आहे बघा, पशुधन पर्यवेक्षक यासाठी काय पाहिजे, तर यासाठी आपल्याला पाहिजे संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेले व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक त्या रिलेटेड दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे त्याच्या अटी दिलेल्या आहे. तर ज्यांना पण मित्रांनो पशुधन पर्यवेक्षणासाठी मित्रांनो या अटी किंवा या शैक्षणिक अर्हता आहेत ज्या की पशुवैद्यक रिलेटेड आहेत मित्रांनो, तर त्यांनी आपण यासाठी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, चला मग पुढच्या आपण जाऊया लगेचच. 13 नंबरची पोस्ट आपल्या समोर आलेली आहे. तर काय म्हणते 13 नंबरची पोस्ट, तर 13 नंबरची पोस्ट आहे वरिष्ठ सहाय्यक. यासाठी काय पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षांहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत लेखाविषयी कामाचा पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना यामध्ये पसंती दिली जाईल म्हटलेलं आहे. ओके, तर मी तर म्हणतो डायरेक्ट तुम्ही काय करा मित्रांनो, इथं पसंती दिली जाईल ना, त्या पसंतीशी आपल्याला काही घेणं देणं आहे. ओके, पसंतीशी काही देणं घेणं नाही. म्हणजे इथं आपल्याला काय दिलं आहे, इसेन्शियल दिलं आहे का, नाही दिलं, डिझायरेबल दिलेलं आहे. ओके, त्यामुळे डिझायरेबलचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे ह्या अनुभवाशी काही तुम्ही ताण घेऊ नका. 3 वर्ष असू द्या 2 वर्ष असू द्या, तुम्हाला फक्त ताण कशाचा घ्यायचा आहे, तर तुम्हाला एकतर पहिली गोष्ट तुमचं कॉमर्स असणं गरजेचं आहे आणि त्या कॉमर्समध्ये तुम्हाला हे विषय पाहिजे, लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विषय असेल तर तुम्ही बिंदास फॉर्म भरा. कॉमर्स असणं आणि हे 2 विषय असतील तर तुम्ही काय करा, बिंदास फॉर्म भरून टाका. पुढचा प्रश्न पुढचं आपल्याकडे आलेलं आहे मित्रांनो, पद काय आलेलं आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवेद्वारे हे फॉर्म भरता येणार आहे. तर काय दिलेलं आहे, ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. ओके, तर आता बघा ज्यांचं पण मित्रांनो, तर आपल्याला काय दिलं आहे मित्रांनो, तर ज्या उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण व बालविकास किंवा पोषण समाजशास्त्र विषयातील स्नातक ही पदवी. ओके, काय काय विद्यापीठ स्नातक ही वेगळी पदवी देतात मित्रांनो. ठीक आहे, स्नातक, तर त्याच्याबद्दल पण नेमकं स्नातकाला ग्रॅज्युएशनचं आलेलं का, प्लेन ग्रॅज्युएशनलाच त्यांनी स्नातक म्हटलेलं आहे किंवा काही ठिकाणी स्नातक आपण जर मी इथं गुगल करून बघितले की नेमकं बाबा ह्या स्नातकचा काय आहे, अर्थ काय आहे, तर गुगलवरती मला हे दाखवलं की बाबा असं आहे. स्नातक म्हणजे काय आहे, संशोधनाशी निगडीत एक पदवी आहे. स्नातक ही पदवी मुख्यतः संशोधनाशी रिलेटेड आहे. याला कालावधीची मर्यादा नाही. ओके, 3 ते 5 वर्षामध्ये पूर्ण करतात. परंतु मी गुगलवरती अजून शोधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तर गुगलवरती आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे
की जसं की इथं जर आपण बघितलं, ओके, इथं जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे मित्रांनो, तर या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे, जिसे आधुनिक भाषा में ग्रेजुएशन भी कहा जाता है. जो व्यक्ती स्नातक बोले या फिर ग्रॅज्युएट बोले, इन दोनों का मतलब एक ही होता है. असं मला काय झालं Googleवरती सापडलेलं आहे. ओके. म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तरी पण आपण काय करू शकता मित्रांनो, Googleच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका हा फॉर्म भरू शकता, जो की सरळ सेवेमार्फत आहे. ओके. जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल, ओके, संविधानिक विद्यापीठाची खास करून हे विषय असतील, ओके, खास करून म्हटलेलं आहे. त्यामुळं जर असतील तर खूपच छान आहे. नक्कीच काय करा, फॉर्म भरा. आता स्नातकच्या ऐवजी ग्रॅज्युएशन म्हटलं असतं काय त्यांचं बिघडलं असतं का? पण नसेल वेगळं काय अर्थ असेल तर ते पण मी तुम्हाला नंतर सांगतो. परंतु आता तर प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. तर स्नातक म्हणजे ग्रॅज्युएशन. ठीक आहे. चला. वरिष्ठ सहाय्यक, आता लिपिक पदाची आलेली आहे जाहिरात. वरिष्ठ सहाय्यक काय म्हणते बघा, संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करत असतील तर अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. संविधानिक विद्यापीठ पदवी धारण करणाऱ्या, हे तर बघा सोपं साधं दिलेलं आहे. ओके. आपल्याला फक्त काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. लिपिक म्हटलं की कोणत्याही मित्रांनो टायपिंगची आवश्यकता आपल्याला नाही. स्पष्टपणे दिलं आहे, संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील तर अशा उमेदवारांना नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. आता इथं ताण घ्यायचा नाही, तुमचं आर्ट झालं आहे, कॉमर्स झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, बिनधास्त फॉर्म भरा. ग्रॅज्युएशन झालं असेल तरी वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी फॉर्म भरा. ओके. पुढे बघा, विस्तार अधिकारी आणि कोणकोणत्याला फॉर्म भरायचे लिहून घ्या वाटलं असतं तुम्ही, जेव्हा मी बोलत असताना की तुम्ही कशाला पात्र आहात. विस्तार अधिकारी सांख्यिकी यासाठी जर बघितलं तर सांख्यिकी म्हटलं की काय आहे मित्रांनो, त्या रिलेटेड तर पदवी पाहिजेच. जसं की संविधिमान्य विद्यापीठाची, म्हणजेच आपलं जे काय आपण जे ग्रॅज्युएशन करतो ते संविधानाला मान्यच असतं. त्यामुळे त्याचं काय तुम्ही हे ताण घेऊ नका, कसलं बाबा अजून वेगळी मान्यता. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं ते संविधानाचं मान्यताच होतं. त्यामुळे त्याचं काय ताण घेऊ नका. मान्यताशिवाय कोणतं म्हणजे आपल्याकडे तरी कोणी देत नाही ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट. पुढं बघा, संविधिमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य आणि वाङ्मय, ओके, कोणकोणते विषय आहेत बघा, विज्ञान, कृषी, वाणिज्य आणि वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र, गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील, अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु उक्त विषयापैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. म्हणजे आपल्याला आता समजलं असेल हे स्नातक काय भानगड आहे. स्नातकोत्तर म्हणजे आपलं काय मित्रांनो, तर आपलं हे काय आहे, मास्टर डिग्री आपण याला म्हणू शकतो. ओके. याला काय म्हणू शकतो, MA, MCOM, MSc जसं असतं मास्टर तसं आहे. आणि स्नातक म्हणजे एक पदवी, ग्रॅज्युएशन. ओके. आणि ही पदव्युत्तर पदवी, स्नातकोत्तर. ओके, समजलं आता. तर हे जे विषय असतील तर तुम्ही काय करा, सांख्यिकी विस्तार अधिकारीसाठी भरून टाका. ओके. आतापर्यंत विस्तार अधिकारी बघा, पंचायतचं बघितलं, त्यानंतर कृषीचं बघितलं आणि हे सांख्यिकीचं आहे. तिसरं पद विस्तार अधिकारीचं आहे, तुम्हाला आठवत असेल. पुढं बघा, कनिष्ठ लेखाधिकारी. यासाठी काय म्हटलं मित्रांनो, तर कनिष्ठ लेखाधिकारीसाठी जर आपण बघितलं, ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय, व्यापारी भागीदारत्व अथवा स्थानिक प्राधिकरणातील 5 वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव असेल, अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन नेमणूक करण्यात येईल. याबाबतीत आता आपल्याला इथं अनुभव पाहिजे. ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी भरून टाका. इथं मी जे काय सांगितलं त्या रिलेटेड असेल तर तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आपण घेऊया लगेच. पुढचं पद आपण घेऊया मित्रांनो, काय दिलेलं आहे. आणि हे 18व्या म्हणजे टोटल 18च पदांची जाहिरात होती ना जिल्हा परिषदची, हे 13,000ची. त्यामुळे आता शेवटचं पद आहे. ओके. आणि यातल्या 5च पदांची जाहिरात होणार आहे. ते मी तुम्हाला सुरुवातीला 5 पदं सांगितलेले आहेत. अजून पण एकदा सांगतो. तर बघा, ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाचा यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार आणि रूळ मार्ग किंवा वाफेचे व तेलाचे रोड रोलर किंवा समतुल्य गोष्टीच्या दुरुस्तीचा ज्यांना कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असेल असे उमेदवार यांनी कनिष्ठ अभियांत्रिकी यासाठी फॉर्म भरायचा आहे. आता या सर्वांसाठी वरील सर्व पदांसाठी सामायिक अर्हता काय काय, तर पहिली गोष्ट तर काय पाहिजे आपल्याला, तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी कॉम्प्युटर रिलेटेड तुम्हाला कोर्स असणं खूपच गरजेचं आहे. ओके. मग तुम्हाला यापैकी जर MSCIT असेल तर काहीच ताण घ्यायची आवश्यकता नाही. तुम्हाला हे संपूर्ण वाचायची पण काही गरज नाही. ठीक आहे. कारण काय पाहिजे तुम्हाला, तर इथं संगणक येणं खूपच गरजेचं आहे. ओके. संगणक अर्हता प्राप्त करणं बंधनकारक आहे. त्यामुळं ते आपण भरून घ्या. त्यानंतर बाकीचं आपण जर सिलेबस बघितलं तर काय मित्रांनो, तर सिलेबससाठी इथं जर बघितलं तर आपल्याला
इंग्रजी आहे, मराठी आहे, जी के आहे, गणित, बुद्धिमत्ता आहे, तांत्रिक रिलेटेड प्रश्न त्या टेक्निकलचा असतील. ओके, अभियांत्रिकी म्हटलं त्या रिलेटेड आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर विस्तार अधिकारी त्यासाठी कोणतंही टेक्निकल नाही, फक्त 4च विषय आहे. आणि जर आरोग्य सेवक म्हटलं तर मी खाली किंवा या रिलेटेड मित्रांनो तुम्ही आता आरोग्य विभागाचीच ही 5 पदं भरायची आहेत, त्यामुळे ते ईबुक डाउनलोड कराच. व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यामुळे ते ईबुक डाउनलोड केलं नसतं तर नक्की काय करा, डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्रश्न आरोग्य विभागाचे आरोग्यशास्त्राबद्दल जे आहेत ते संपूर्ण तुम्हाला दिलेले आहेत. तर ही PDF मी काय करतो, तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती टाकतो, तिथून तुम्ही डाउनलोड करा. एक्झामवाडी टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, 4 सब्जेक्ट आपल्याला फक्त परफेक्ट करायचे आहे. बाकी टेक्निकलचं जे ज्ञान आहे ते PDFमध्ये दिलेलं आहे. तिथून जर डाउनलोड केलं तर बाकी तुम्हाला काही ताण घ्यायची आवश्यकता नाही. ओके, आणि शेवटचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा आपल्याला बघायचा आहे. तो काय बघायचा आहे मित्रांनो, वयोमर्यादा. ओके, तर आपल्याला वयोमर्यादाचा तपशील बघणं गरजेचं आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी काय वय आहे मित्रांनो, 43 वर्ष एवढं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर अपंग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, निवडणूक कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य, शासकीय कर्मचारी, ओके, अंशकालीन कर्मचारी यांना त्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना 55 आहे. अंशकालीन 55 आहे आणि बाकी आता जी नावं घेतली त्यांना 45 आहे मित्रांनो. त्यानंतर आपण जर बघितलं तर काय दिलेलं आहे, उच्च गुणवत्ता धारण खेळाडू यांना 43 वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं माजी सैनिकासाठी सुद्धा पण दिलेलं आहे. ओके, तसेच अपंग माजी सैनिकासाठी 45 वर्ष एवढं राहिलेलं आहे. आणि माजी सैनिकासाठी सांगितलेलं आहे की उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका आपल्याला कालावधी देण्यात येईल. अनाथसाठी खुला प्रवर्ग 38 वर्ष आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 43 वर्ष आहे. त्यानंतर जर आपण बघितलं संवर्गनिहाय वयोमर्यादा. ओके, आता बघा हे झालं तुम्हाला आरक्षणानुसार वर दिलेलं होतं. आता संवर्गानुसार जर आपण बघितलं, आरोग्य सेविकासाठी आहे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 40 आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मागासवर्गीयासाठी 43 आहे. आरोग्यसेविक फवारणी कर्मचारी 18 ते 45 आहे आणि मागासवर्गीयासाठी 45 वर्ष आहे. तर बघा भरपूर अशी तुम्हाला वयोमर्यादा पण दिलेली आहे. ज्यांचं वय संपलेलं असेल त्यांना परीक्षा पुढं गेल्यामुळं 2019ला जर तुमचं वय बसत असेल तर आता पण बसतं आहे असं समजून तुम्हाला पात्र केलं जाईल. त्याचा ताण घेऊ नका. सरकार त्यानुसार आता या GRमध्ये सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आजच्या या GRवरती नजर टाकूया की कोणकोणती 5 पदं आहेत आणि त्याची परीक्षा कधी होणार आहे. तर बघा 5 पदं मी जसं मागे सांगितलं मी पुन्हा एकदा सांगेल. तर पुन्हा सांगतोय कोणकोणते आहेत. तर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक एक आहे, आरोग्यसेविका आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, औषध निर्माता आहे आणि आरोग्य पर्यवेक्षक आहे. ही 5 संवर्गातील पदं आहेत. आपली परीक्षा आणि जाहिरात कधी होणार आहे, तर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा कालावधी आहे मित्रांनो 1 ते 7 जानेवारीला तुमची जाहिरात येईल. त्याच्या अगोदर अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. 2 महिने तुमच्याकडे आहेत मित्रांनो. अभ्यास पूर्ण करा. त्यानंतर आणि डिस्क्रिप्शनमध्ये PDF आहे. नक्की डाउनलोड करा. खूप मेहनतीने तुमच्यासाठी बनवलेली आहे मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. कारण सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. सर्व PYQ दिलेले आहेत आणि सर्व तांत्रिक प्रश्न, टेक्निकल प्रश्न, त्यानंतर जे पण आरोग्य विभागासाठी रिलेटेड ह्या 5 पदांसाठी महत्त्वाचे आहे जिल्हा परिषदेच्या आणि येणाऱ्या पण त्या पदांसाठी 18 पदांसाठी. तर ते तुम्हाला कॉमन जे सब्जेक्ट आहेत, विशेष करून आरोग्य विभाग रिलेटेड, ओके, सामान्य विज्ञान रिलेटेड, ओके, सामान्य विज्ञानाचे जे काय प्रश्न आहेत ते त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तुमची परीक्षा कधी असणार आहे ते पण एकदा नजर टाका मित्रांनो. तर आपली परीक्षा कधी असणार आहे, तर परीक्षा असणार आहे बघू शकता 25 मार्च 2023. ठीक आहे, 25 मार्च. तर हे 25 मार्च आणि 26 मार्च ध्यानामानात ठेवा. अभ्यास पूर्ण करा. निगेटिव्ह मनामध्ये काहीसुद्धा आणायचा प्रयत्न करू नका. पुन्हा सांगतो, अभ्यास झाला असेल तर निगेटिव्ह व्हायचा अधिकार आहे. अभ्यासच झाला नसेल तर निगेटिव्ह व्हायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? ठीक आहे, काय गरज आहे? परीक्षा उद्या आली तर आहे का तुमची तयारी? नाही. त्यामुळं हा वेळ भेटलेला आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. एवढंच मनाशी ठाण बांधा. ज्यावेळी तुमचा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेस मात्र तुम्ही काय करा मित्रांनो, मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि सरकारवरती ताशेरे ओढायला तयार व्हा. परंतु अभ्यास पूर्ण नसेल तर आधी अभ्यास पूर्ण करा. आणि आपण पण ट्विटरद्वारे मित्रांनो मागण्या मांडत असतो. त्याला पण सपोर्ट करत जा. ट्विटरची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सरकारवरती दबाव थोडाफार निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. आणि डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेली आहे आरोग्य विभागाशी रिलेटेड. नक्की काय करा, जाता डाउनलोड करा. डाउनलोड होत नसेल तर माझा WhatsApp नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो WhatsAppला पण तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. एक्झामवाडी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की काय करा, एक्झामवाडी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे, तिथं पण जॉईन व्हा, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.